तर या प्रकरणी रोहित पवार यांनीही राज्य सरकारला सवाल विचारलाय, पाहूयात। आहे याबाबत जे सामाजिक कार्यकर्ते आहेत तुषार यांनी स्टिंग ऑपरेशन केलेलं पाहायला मिळालं आणि यानंतर जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या माध्यमातून याला वाचा फोडण्याचं काम करण्यात आलं। दगडूशेठ हलवाई महत्त्वाचं मंदिर आहे, त्याचप्रमाणे जर्मन बेकरी आणि पुणे रेल्वे स्थानक आणि मॉल या ठिकाणी सशस्त्र माणूस त्या ठिकाणी गेला, देवाचं दर्शन घेतलं, मात्र कोणत्याही सुरक्षा यंत्रणेने त्याला अडवलं नाही किंवा सशस्त्र माणसं त्या ठिकाणी वावरताना पाहायला मिळाली। हे कितपत योग्य आहे? आपण या देशामध्ये जर क्राईम रिपोर्ट जिथं जिथं होतो त्याची आकडेवारी जर बघितलं तर देशामध्ये काही प्रमाणात क्राईम कमी झालेला आपल्याला बघायला मिळतो, पण राहिला प्रश्न महाराष्ट्राचा, त्याच्यामध्ये क्राईम वाढला हे कुठेतरी आपल्याला बघायला मिळतं आहे। म्हणजे तुम्ही पुण्यासारख्या शहरामध्ये सुद्धा महिला सुरक्षित नाही आहेत। मुंबईत बघितलं गेल्या 9 महिन्यामध्ये 1800पेक्षा जास्त केसेस हा महिला अत्याचाराच्या रेपच्या तिथे झालेल्या आहेत। तर मुंबईमध्ये अशी परिस्थिती असेल, पुण्यामध्ये अशी परिस्थिती असेल तर तुम्ही समजून घ्या महाराष्ट्राची काय वाईट परिस्थिती। आता बंदूक घेऊन एक माणूस पब्लिक ठिकाणी जातो आणि तिथं कुणी फ्रिस्किंग करत नाही, कुणी बघत नाही, मग तिथं असणारे वॉचमॅन काय करतात, पोलीस काय करतात, आणि मग उद्या जाऊन तो बॉम्ब बिम काय घेऊन गेल्यानंतर काय भलतंच झालं तर मग त्याला जबाबदार कोण? मग सरकारच जबाबदार आहे। त्यामुळे कुठेतरी काहीतरी SOP लावणं पण तितकंच महत्त्वाचं आहे आणि ते स्ट्रिक्टली पाळणं पण महत्त्वाचं आहे। पण काय होतं आहे की VIP सिक्युरिटीवरच सगळे पोलीस वापरले जातात। जे आमदार फुटले शिंदे गटाचे तर त्यांच्यावर 150 कोटी रुपये खर्च केला जातो का? सिक्युरिटीसाठी। मग गरीब राहिलेत तसेच आणि सिक्युरिटी कोणाला दिली जाते? VIPला। अशी आजची परिस्थिती आहे। सर, दगडूशेठ हलवाई महत्त्वाचं ठिकाण आहे। जर्मन बेकरीवरती तर याआधी हल्ला झाला होता, मात्र जे तुषार रामगुडे आहेत त्यांनी स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून हे दाखवून दिले की आपण शस्त्र घेऊन म्हणजे जिवंत काडतुसं घेऊन त्या ठिकाणी आपण प्रवेश करू शकतो। कुठल्याही मेटल डिटेक्टरने त्यांना डिटेक्ट केलं नाही किंवा कोणतंही मशीन त्यांच्या अंगावरून फिरवलं गेलं नाही। कुठल्याही ठिकाणी एवढी सुरक्षा असणं गरजेची असते। दगडूशेठ असेल, जर्मन बेकरी असेल, पुणे रेल्वे स्थानक, प्रत्येक ठिकाणी त्यांनी वावर केला, मात्र कुठेही सुरक्षा यंत्रणेने त्यांचा पूर्ण तपास केलेला नाही। नाही, हे चुकीचंच आहे ना। एक तर ट्रेनिंग करण्याची जरूरत आहे। तुम्ही मेटल डिटेक्टरमध्ये सुद्धा जर बघितलं तर अनेक वेळा समजा बंदूक तुमच्या अंगावर असेल आणि मेटल डिटेक्टर तुमच्यावरनं जे हाताचे असतात ते फिरवले तरी जो काय विशिष्ट आवाज येतो त्यात कळत पण नाही की मग त्या व्यक्तीला कळत नाही की जे बंदूक आहे का नाही, नुसतं आपलं फिरवायचं म्हणून फिरवतात। त्यामुळे हे जे काय आहे तर कुठंतरी ते जे देवस्थान असेल नाहीतर एखाद्या बिल्डिंगची सिक्युरिटी असेल त्यांना सुद्धा ट्रेनिंग दिलं पाहिजे ना। आता तुम्ही तिथं बिचारे मुलांना तिथं नोकरी मिळत नाही, ते बिचारे तिथं BA झाल्यानंतर तिथं उभे राहतात आणि मग त्यांना इच्छाच नसते वॉचमॅन बनायची, पण ती वॉचमॅन बनावं लागतं आणि त्यात त्यांचं ट्रेनिंग नसतं। त्यात मग एखादा धोका झाला तर त्याला कुठं ना कुठं ते सरकार जबाबदार असतं। नक्कीच या सुरक्षेमध्ये जर कुठे जर धोका निर्माण झाला तर याला सरकार जबाबदार असल्याचं रोहित पवार यांनी सांगितलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नित्यानंद नाईकसह कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।